जे गावातून शहरात गेले ते दारुडे झाले, काय येडे झाले. अहो डोक्यावर कर्ज करून परत गावी आले, पण डोक्यावर लाल दिवा घेऊन येणारा पहिला पठ्ठ्या या गावाचा सुपुत्र आकाश गायकवाड. आता बघा, लोक पोरग झाल्यानंतर त्याला अभ्यास करायला लावतात, पण कैलासरावांनी अभ्यास करूनच पोरग जन्माला घातलंय. हा बस बस असू नका. आता बाकीच्या बायका देवा धर्माची पुस्तकं वाचतात गरोदरपणात, काय हो, पण कैलासरावांनी आकाशच्या आईला गरोदर असताना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचायला लावली. म्हणून आज आपल्या गावाने या बाप लेकाचा जंगी सत्कार करण्याचं ठरलंय. मी या गावाची सरपंच या नात्याने आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय शंकरराव उर्फ नाना पवार यांना या महान बाप लेकाचा सत्कार करण्यासाठी विनंती करते. ये वैशाली, आज दुपारी याचं कालवण कर का जेवायला? आज नाही हो, आज आकाशचा वाढदिवस आहे ना. अगं म्हणूनच तर सांगतोय. मारे ना मी घे. अरे झोपू दे मला. अरे असा झोपून राहिला तर कलेक्टर कसा होणार तू? तायडे तू तर शिकली आहे ना, तुला माहिती आहे मी साधी बँकेची परीक्षा पास होऊ शकणार नाही. आहेस काय होणार? तू तरी चिडू नको ना मला. ठीक आहे, पण आता हेच समजा तू आबांना नीट समजावून सांग. ऐकलं पाहिजे ना त्यांनी. त्यांना वाटतं पैसे सगळी कामं होतात. मला म्हणतात फक्त परीक्षा दे, लागतील तेवढे पैसे होतो, पण तू कलेक्टर व्हायला पाहिजे. काय झालं? तायडे तू एवढी हुशार आहे, आबा तुला का नाही बसून देत परीक्षेला? चल तू आवरून घे. वैशाली, ए वैशाली, हा मालक उठले का? वय आज 9 वाजताच उठलाय. चांगली सवय लवकर उठायची. 9 वाजता लवकर उठायची. अहो रात्रीचा उशीर होतोय झोपाय त्याला. आणि उगाच त्याला किरकिर करू नका. बर्थडे आहे त्याचा आज. अण्णा चहा. स्वाती, पिलूला म्हणा म्हाताऱ्याच्या पाया पड ना आशीर्वाद घे. हो देवाचं बाकी आहे अजून. दमान. देवा दरगोबा माझ्या पिलूला लवकर कलेक्टर कर बर का. अरे देवा, तुलाच सांगणार ना,
आता पत्तूर समजा तुलाच सांगत आलोय बघ. तूच तर आमचा आधार हाय. तेवढं माझ्या नातवाला लवकर कलेक्टर कर बर का. हा ए वाकून नमस्कार कर की. हा ए पटापटा आवरा म्हातारा याच्यात. चल लवकर ये. राजे मार्ग बाबा माझ्या पिलूला लवकर कलेक्टर करा बर का. अहो तुमच्याशिवाय कुणाचा आधार आहे आम्हासनी. हा आजे अगं अन्न चिडतील, त्यांना आवडत नाही मार्क्सच्या पाय वगैरे पडलेलं. राहू दे रे. ह्या मार्ग बाबामुळं तुझ्या आज्याची दारू सुटली. नाहीतर आधी पांढरी बाटली घेऊन फिरायचं आणि नंतर लाल बावटा घेऊन फिरायला लागले. तुला सांगते, अरे तुझ्या जन्माच्या येळेला मार्ग बाबासनी म्यानवच बोलली होती, पोरगा झाला तर तुमचा पुतळा बनवीन म्हणून. तुला सांगते पिलू, मार्ग बाबांनी ऐकलं बरं का. आणि तू जन्माला आलास आणि आधी काय निसता फोटोच होता, पर म्या पुतळा बनवला आहे. हा त्या माणसात तरी सोडा त्याच्या मायला. त्याला देवा धर्माचं नाही चालत. आलं म्हातारं बोंबलत बघितलंस. तुला सांगते पिलू, या देवासनी सुद्धा नाही एकमेकांचं काय बी चालत नाही बघ. अरे त्यांच्यात सुद्धा निस्ती भांडणं आहे. किती बडबड करते. चल चल निघ. चल ये. चल खरीदारी नसताचे म्हातारीचं. चल 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 चल. अण्णा कार्ल मार्क्स तुमचं बी देवासारखंच झालंय. कळतो एखाद्यालाच नाव सगळे घेते. काय रे, तुझ्या आजीनं स्वातीसाठी कधी देवापुढे हात जोडले का? पण अण्णा तुमचा तर विश्वास नाही ना देवावर. नाही नाही, तो तर कधी नव्हताच, पण आता माणसावर पण उरलं नाही. एवढ्या वर्षात एकदा पण मी अण्णांना गाडीत बसलेलं बघितलं नाही. वाळूच्या पैशाची गाडी आहे ना, तत्वात बसत नाही त्यांच्या. समधी माणसं अण्णांचं ऐकतात. हं? बाबा तुम्हालाच का त्यांची तत्व पटत नाहीत? काय पटण्यासारखं त्यात? हा काय पटण्यासारखं? अगं का काही चरते आपलं. मला म्हणतात पैसा काय बरोबर येणार आहे का? मग यांची तत्व येणार आहेत का बरोबर? अरे पैसा असल्यावरती तुम्हाला मुंडी भेटन, कलेजी भेटन, चाप भेटन. तत्व असल्यावर काय बोकडाचं शेपूट तरी भेटन का? अहो देवाला चाललोय आपण. काय तरी बोलते उगच उगच. तुला सांगती, लई दिवसट आहे म्हातारं. अगं नवीन बंगला बांधला का नाही, तेव्हा बंगल्यात बी राहायला यायला तयार नाही. त्या मार्गच्या पुतळ्याजवळ जाऊन राहिलं होतं. शेवटी कटाळून म्या एकदा म्हणलं तेच नाही, ह्या बघा तुम्ही जर येऊन बंगल्यात राहणार नसाल तर मी येऊन राहते तिथं. अगं तवा कुठं घाबरलं म्हातारं आणि बंगल्यात येऊन राहिलं. असला तिरसट आहे तुझा आज जा. अगं आजी गप्प बस की जरा. आला का तो बघ. ए आकाश, निघाला. चालला का पुढच्या मंदिरात? वा, देवा महादेवा, माझ्या पिलूला लवकर कलेक्टर कर बरं का. अरे तुझ्याशिवाय कोणाला सांगणार आम्ही. आवरा. तेवढं माझ्या नातवाला लवकर कलेक्टर कर बरं का. हा ए पिलू डोकं टेकव रे. टेकी डोसक. आजा हळू. ए, यार चला आता घरी. हे घे. आई घ्या. इल्या अर तुझ्या आवडीचं घे काहीतरी तुला. म्हातारी हा. भजनी मंडळ सांगून येतो. वय पोवाय.
साडे हे घे. नको. अरे घे ना, मी काय एकटा खर्च करणार एवढे. ठेव. उगाच काय नको. ए ठेव तू गप. अरे पिल्लू खरंच नको, याची ठेव. काय बी गरज नाही. अगं. अरे आबांनी माझा वाढदिवस जरी लक्षात ठेवला ना तरी लई झालं माझ्यासाठी. अजय, माझा वाढदिवस केव्हा साजरा करावासा वाटला नाही होय तुम्हाला? अगं अरे पिल्लू अरे आई आमची ज्ञानेश्वर माऊली, आमची ज्ञानेश्वर माऊली. हे पोरांना पार्टी, पोरींचे लाड, भाऊचा मालदार जिगरा, फॅशन भडक, रोज कलर कडक, गावात मानपान जबरा. पोरींची पहिली चॉईस हाय, दिलदार दिल्लाचा हँडसम दादला. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. घामाची धार, टायमिंगचा मोजमाप कशाला यार. आताशी वाजले तर सकाळचे 4, हलू दे धरती डगामगा, वाजू दे बाजा, भाऊ है राजा. पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. गोल 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 एक पैसा, कलेक्टर भाऊचा मुझे सारे. कॉलेज मध्ये रिपीटर आहे रे, कलेक्टर नाही रे. मुझे सा वाढदिवसाच्या दिवशी भजनी मंडळी घरी येतात, प्रसाद असतो. किती वेळ ताट कळायचं लोकांनी. हो दुपारी मित्रांच्या बरोबर फिरायला गेलाय असं कळालं. काय ग? इंगेज लागतोय. पोरगा वय नाही
नाही एंगेज, नुसता फोन एंगेज. झालं. पिल्लूच्या निमतानं आज डाव सापते का बघायचा. सरपंच सुखाने झोपूही देत नाहीत. काय रे वेल्या, एवढं रात्रीचं कशाला आला रे? फोन करायचा की? अहो केला तर पण तुम्ही उचललाच नाही. हा, सायलेंट वर असतो ना. रात्री अपरात्री लोक फोन करतात कामासाठी. हा? आता आलाच आहेस तर काय काम आहे बोल की. ते आमचा आकाश भाऊ आले ते का? आलेत ना. हा, ते काय बसलेत. लपून ठेवले मी त्याला. हेच काम आहे ना माझं. अरे सरपंच आहे मी. सरपंच आहे का वॉचमॅन आहे? नाही, ते दाजीने हुडकाय सांगितलं होतं म्हणून आलो तो. दाजीने सांगितलं. ये आत ये. हा, ये. आपलंच घर आहे. कधी यायचं कधी जायचं. हा, ये आत ये. ये. कुणाशी बोलतीस का एवढ्या रातच्याला आणि कुणाला बोलवती आत? पाय झोपत न उठली तरी कसली भारी दिसते. मला राव कसं काय झेपत असेल हो तुम्हाला? चालता हो नरसाळ. आकाश कुठे? आकाश कुठे? म्हणलं काय माहित कुठं. अरे काल रातच्याला 10 रुपयाला होता ना त्याच्या बरोबर. कम्प्लीट कर. काय स्वातीचं एक विचारू. पिलू दादा नापास झाला म्हणून आबा रागवले का त्याच्यावर? म्हणून तो घर सोडून गेला का? ऐश्वर्या, आई हाक मारते तुला. घरी जा डायरेक्ट बाळा. चला. अरे दामण्याची तर चौकशी केली. मावशीच्याकडे बघितलंय. त्याच्या मामाची तर 2 जण पाठवले. कुठं सुद्धा नाही पिलू. हा बघूया तसा होय, होय. म्हणते ती. द्या माझ्याकडे पाठवून द्या. बरोबर समजून सांगतो त्याला. हा, या या बसा कैलासराव. कस काय यानं केलं मग? पिल्लू गायब आहे. बांधलं नव्हतं काय? नाही नाही तसं नाही. मग त्यांचा पोरगा आकाश, त्याला आम्ही लाडानं पिल्लू म्हणतो. अच्छा अच्छा. दारू पित होता काय? मग काय तर तो नव्हतं पेर. मला वाटलं आपल्याबद्दल विचारते ती. बाप कोण आहे परत? असावी एवढं पण माहित नाही तुम्हाला. हेच की. त्यांना बोलू दे ना. तुझं काय मध्ये मध्ये रे? अहो काळजी पोटी हो साहेब, बाकी काय नाही. अच्छा, म्हणजे बापाला नाही आहे काळजी? हा, नाही तसं नाही. दुःखाचा प्रसंग आहे. कोणतरी बाबा. शांत बस ना. जाऊ द्या दवणे साहेब. काय आहे ना, बर्थडेच्या दिवशी आहे ना पोरांबरोबर आहे ना ढाब्यावरती पार्टी केली पिल्लूनी. अच्छा. तवापासून गायब आहे. नंबर दे गाडीचा. गाडी घेऊन गेला? होय साहेब. गाडी नाही द्यायला पाहिजे लेकराच्या हाती कैलासराव. चूक झाली साहेब. नाही नाही, ते आपलं गावड्याचं पोरग 12वीत होतं. नवीन गाडी घेऊन दिली बापानं. पोरग गाडी सकट त्या रेतीच्या डंपर खाली लागला ना. रिझल्ट तिथंच. साहेब हे बघा तूनीतलं एक काहीतरी गावलं पाहिजे. गाडी नाहीतर बॉडी. असं होतंय बघा. पोलीस स्टेशन मध्ये आलं का नाही? नाही ते डोसक्यात येतंय. धाब्यावर गेलता पार्टी करायला. त्या पार्टीत त्याचे जेवढे मित्र होते ते सगळेच्या सगळे पुन्हा एकदा धाब्यावर घेऊन या.
ए चला पटकन साहेब आणलं बघा यांना. बर्थडे पार्टीला एवढेच होते का अजून होते? एवढेच होते. नक्की ना? आता ऐका, बर्थडे पार्टीमध्ये काय झालं, कसं झालं, कोण कुठं कुठं होतं, कोणी काय काय केलं, हे सगळं डिटेल मध्ये पाहिजे. हा, सगळं डिटेल मध्ये. समजलं ना? हा, चला सांगा काय काय झालं. आबा मी हिथं बसलेलो हिथं. दाजी उठा लागन तुम्हाला. आपल्याला नाही, डिटेलिंग म्हणजे डिटेलिंग पाहिजे बस, प्लीज. हा, पुढे रे. अण्णा मी इथं बसलेलो. अण्णा उठतो. साहेब मी इथं बसलेलो. हा बसा. आता बोला, डिटेल मध्ये सांगा काय काय झालं होतं ते. साहेब हा बोल. मी इथं बसलो होतो. डिटेलिंग. हा उठा. हा. या. आणि इथं कोण बसलं होतं? पिल्लू. पिल्लू. हा हा हा, बोला काय काय झालं होतं. सगळ्यात पहिल्यांदा बिअर मागवली साहेब. मागवा बियर. पुढं काय झालं? त्याच्यानंतर साहेब आम्ही तंदुरी मागवली. मागवा तंदुरी. आता काय काय झालं ते बोला. अरे नुसतं खात पेतच बसले होते का बोलत नव्हते का काही? साहेब तुम्हीच म्हणाला की काय झालं कसं झालं सगळं करून दाखवा. अहो तेच तर करून दाखवते की. अरे मग काय रातभर पियतच बसवतो का रे तुम्ही? साहेब आता धाब्यावर बसून आणि काय करणार? अरे दारू डोसल्यावर काय केलं सांग की. दारू डोसल्यावर आम्ही नाचलो. मग आज पण नाचून दाखवायचं आहे काय? नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. नाही साहेब, नाचाच्या आधी केक कापला. हा ना केक. हो थांबा. तुम्ही काल पार्टीला नव्हता ना? तुम्ही बाजूला ऐका की, सकाळपासून येतोय यार, पोटात काय नाही. एक घास खाऊ द्या फक्त. नाही असं नाही चालणार. काल जसं घडलंय की नाही तसंच आज घडणार. साहेबांनी काय सांगितलंय, डिटेलिंग म्हणजे डिटेलिंग. खलास. ठीक आहे, मग मी आकाश आहे. पिल्लून केकचा एक तरी घास खाल्ला असेल का नसेल? नाही. आकाशनं आम्हाला खाऊ घातला. आला का एक तरी घास खाल्ला असेल का नसेल पिल्लून? अर्धा खाऊ घातला. अरे पुढं काय झालं सांगा ना. पुढे मी बिल घेऊन आलो साहेब. 3050 रुपये कालच्या एवढंच. आणि आज तर पोरांनी 3-4 तंदुऱ्या जास्तच हाणल्यात. आणि त्याचं बिल बी आम्ही कालच्या एवढंच लावलंय तुमच्या ब्यानं. करा पेड. या साहेब. लय नाद आमच्या पिल्लूला सिनेमाचा. हा, पण सगळे हिरोचेच फोटो आहेत राव. हा, एक बी हिरोईन नाही. नाही. परत काही फॉल्ट नव्हता ना? भिंतीवरती हिरोचे फोटो लावले म्हणजे पोराच्यात फॉल्ट असतो का? नाही नाही,
काय बोलताय? रागाव ना काय दाजी, रागाव नका म्हणजे कसं आहे की सगळ्या अँगलने विचार करायला लागते ना दाजी आम्हाला. पण तसंही मी ऐकलं की आकाश कुठल्याच परिबरोबर लफडं नव्हतं. कोण म्हणतं लपडं नव्हतं म्हणून? कोण म्हणतं लपडं नव्हतं? म्हणजे तालुक्याचा डॉक्टर जहागीरदार, हां त्याची पोरगी शीतल, हां हां तिचं ना आकाशचं लफड चालू होत. आकाशला माझी मुलगी शीतल आवडत होती. तो चोरून बघायचा वगैरे तिच्याकडे. आणि एकदा त्याने तिला प्रपोज सुद्धा केलेलं होतं. पण माझ्या मुलीने त्याला स्पष्ट नकार दिला. आता मला सांगा याला लफडं म्हणायचं का? काही बोलत वर करा. अहो दंडाला नाही, कमरेला. सांगा ना मला, याला लफडं म्हणायचं का? लपडच म्हणायचं. लपडच म्हणायचं. मग याची पोरगी आकाशच्या गाडीवर बसून कॉलेजला जात होती. आता प्रेम होतं म्हणून जात होती ना गाडीवर बसून. अहो पण मी अमान्य करत नाहीच आहे. ती जात होती ना त्याच्याबरोबर बाईकवरून. पण जेव्हा तिला कळलं ना की त्याचं तिच्यावरती प्रेम आहे, त्याच्यानंतर बाईकवरून जाणं सोडा, सावलीला सुद्धा उभी राहिलेली नाही त्याच्या. ती काय आहे की एखादी पोरगी एखाद्या पोराच्या बाईकवरून जर जात असेल तर गावात लोक शंका घेणारच ना. हो करेक्ट. अहो असं कसं म्हणताय? आता माझी बायको रोज नवीन माणसाच्या गाडीतून येते, तर मी असं म्हणायचं का की तिचं लफडं सुरू आहे? रोज नवीन माणसाच्या गाडीतून? हो. म्हणजे त्यांना गाड्यांचा शौक आहे का? गाड्यांचा शौक आहे का त्यांना, नवीन नवीन गाड्यांचा? अहो कस्टमर असतात ना साहेब, ते तिला एकटीला सोडतच नाही. अहो ती माळेगावच्या बँकेमध्ये जॉब करते, ऑफिसर आहे माझी मिसेस. तर ते बँकेचे कस्टमर असतात ना, तर ते तिला एकटीला सोडत नाही. ते म्हणतात आई आम्ही तुम्हाला सोडतो, आम्ही तुम्हाला सोडतो. ती सगळ्यांची प्रेमाने वागते साहेब. तर लोक सुद्धा तिला रिस्पेक्ट करतात, प्रेमाने वागतात. असं आहे. शेवटी माणुसकी महत्वाची ना. हॅलो साहेब. का रे बाबा, बरं आहेस का? ते प्रेमाने ताई ताई म्हणतात. खोटं बोलतोय हा. थापाडाय. डॉक्टर, ए डॉक्टर. अरे परत काय? अहो इन्स्पेक्टर, याच्या पुरी पै माया पोरांनी नस कापून घेतली हाताची. काही नस बीस कापलेली नाहीये. खोटं बोलतोय का मी? साहेब तो मुलगा जत्रेत गेला होता नाव गोंदवून घ्यायला. मला सांगा साहेब, इतिहासाच्या पुस्तकात अफजल खानाचं नाव कसं काय आलं असेल बा? कसं काय आलं असेल बा? त्यानं काहीतरी माती केली असेल ना. तसंच या डॉक्टरच्या पोरीनी आहे ना काहीतरी कुटाणा केला असेल, म्हणून माझ्या लेकानी आहे ना तिचं नाव आहे ना आपल्या हातावर लिहून घ्यायची डेअरिंग केली. आली आली विचारा. बेटा मी आहे नाही तर विचारतो मी. साहेब ही माझी मुलगी शीतल. आता मी तुमच्या समोर तिला विचारतो. शीतल बाळा, तो आकाश तुला आवडत नाही ना? नाही ना? हा बघा साहेब. नाही, पण आकाश ज्या दिवशी गायब झाला त्या दिवशी त्यानं तुला 3 वेळा फोन केला होता आणि चांगले 10 मिनिटं बोलले तुम्ही 3 वेळा. होय, तो किरण माझा मित्र आहे. आकाशला त्याला भेटायचं होतं पण मी नाही म्हणले. 3 वेळा? अहो साहेब, आता 3दा फोन आला म्हटल्यावरती 3दा नाही म्हणणार ना. बरं, का नाही म्हटलं? कारण किरण नाही म्हणत होता आकाशला भेटायला. तर मी आकाशला म्हणले की तो तुला टाळतोय तर तू कशाला त्याला एवढा भाव देतोय. पण आकाश ऐकायलाच तयार नव्हता. हा, सारखं म्हणत होता माझी किरणशी भेट घालून दे म्हणून. बरं, हा आकाश पळून जाण्याच्या आधी तू असं काही बोलला होता का? म्हणजे काही डिस्कशन, कुठे जाणार, काय करणार वगैरे काही? नाही. नक्की? साहेब एकदा सांगितलं तिने नाही म्हणून, पुन्हा विचारताय तुम्ही? तो सारखा किरणशी भेट घालून दे, किरणशी भेट घालून दे असं म्हणत होता. एकदाही असं नाही म्हणला की तू मला भेटशील का.
अच्छा, म्हणजे तुझी इच्छा होती तर. नाही नाही साहेब, अहो ती फक्त माहिती देते, इच्छा नाही सांगत. हम्म. 2 मिनिटं थांबा, मी आलोच. मनात लव तुझ फुलतय ग, फुलावानी फुलावानी फुलावानी. कानाशी नाव तुझ डुलतय ग, डुलावानी डुलावानी डुलावानी. मनात लव तुझ फुलतय ग, फुलावानी फुलावानी फुलावानी. कानाशी नाव तुझ डुलतय ग, डुलावानी डुलावानी डुलावानी. सपन साधा सुद्धा छळतय, खुशीत रात रात जागतय. पाऊल माग तुझ्या वळतय, चोरून डोळा भर बघतय. निस्त्यानं पान काळी जसे साठ धड धडतय, फड फडतय. फुलावानी फुलावानी फुलावानी. डुलावानी डुलावानी डुलावानी. आभाळ लुक लुकणार, गुमान गुप चुप घुसतय. गुलाबी गार गार वार, निस्त्यानं वान काळी जस साठ धड धडतय. अग फडफडतय ग, अग मनात लव तुझ फुलतय ग, फुलावानी फुलावानी फुलावानी. कानाशी नाव तुझ डुलतय ग, डुलावानी डुलावानी डुलावानी. फुलावानी फुलावानी फुलावानी. डुलावानी डुलावानी डुलावानी. अन्न ताट वाढलंय, जेवायला चला. नको नको, जा जा तू. अहो आई, तुम्ही 2 घास खाऊन घ्या.
बाबा हे घे. पानसे बाबा लय पावर बाजे. कपड्याचा वास घेऊन सांगते पोरग्याचा पत्ता. माझ्या मावशीचा पोरगा हरवला होता तिथंच गावला जिथं ह्यांनी पत्ता सांगितला होता. काय दिसलं का बाबा? सोलापूर हायवे. Hey, you bloody dog! I will shoot you! I will bite you! आलं बाई ट्रम्बो इथं बी. This is not good! This is not good! This is not better! This is not bad! This is very bad! Given circumstances, stone will rock and flower is here! I will choke your throat! This is very bad! This is not better! Not best! कोण आहे हे? अहो माझा नवरा आहे त्यो. त्याच्या अंगात ट्रम्प शिरलाय. अहो पण ही बाधा कुठनं झाली यांना? ट्रम्प तर जित्ताय अजून. अहो आमचा बंटी त्याला एकदा शी झाली होती. घरात घाण नको म्हणून खाली पेपर धरला होता. तर नेमकं त्याच्यावर ट्रम्पचा फोटो होता. हे बघून त्यांना लय वाईट वाटलं. एकदा ट्रम्प भारतात आला होता. यांना वाटलं आपल्यावरच रागवून त्यांना मारायला आलाय का काय. तेव्हापासून हे घाबरले आणि एक शब्द बी बोलत नाही आणि बोलले की नुसतं इंग्लिश मध्ये बोलतात. पण काय म्हणते ती? काही नाही दारूला 50 रुपये द्या जात आहे ते. Who is this old lady? ग बसा. अहो द्या पटकन नाही तर उगाच टायमाची Come खोटी on, करत give, बसायचं. give! Hey, लवकर द्या. I will bite you! द्या द्या. Thank you! Somebody says, service the man, he service the God! हा राहू दे जावा आता. You shut up, old lady! ओ ट्रम्बो. Yes! आमचा आकाश कुठं दिसलं तर सांगा बर का. Oxford mango lady, you me आता brain! 10 रुपये द्या त्यांना जात आहे ते. You shut up, old lady! Please give! You! I will bite you! हा ग बसा. जावा Yes! आता. God bless you! Give my chappal! घ्या ती. Old lady! बया काय करावं या माणसाला. बाबा कोणत्या हायवेला म्हणले तुम्ही? सोलापूर हायवेला एक दत्ताचं मंदिर आहे. तिथं गेलंय पोरग तुमचं. काय झाले? अरे काय झाले? काय झाले? हा? अरे काय झाले? अरे बोल ना गाड्या गाड्या. दिसला काय? पंक्या ए पोरा अरे बोल ना. ए दाजी मेलं काय होईल? तू गाडी काढ पटकन. चल धर उचल. वहिनी हे असले भिकारी ना घरून पळून आलेले असतात. पण आपण आपल्या पिल्लूला भीक मागून द्यायची नाही बरं का. सरळ घराला घेऊन जायचं. हा सोलापूर हायवेला एक दत्ताचं मंदिर आहे. तिथं गेलंय पोरग तुमचं. तिथं गेलंय पोरग तुमचं. तिथं गेलंय पोरग तुमचं. काय झालं? जेवून येतो. पंकजचं काय झालं विचारतोय मी. तो येईल थोड्या वेळात शुद्धीवर. नाही नाही मला असं वाटतंय त्याचा श्वासच बंद पडलाय. डॉक्टर मी आहे ना. हा मला कळतं ना. नाही नाही त्याला आहे ना काहीतरी सांगायचं होतं आकाश बद्दल. हा अच्छा तेवढं सांगण्यासाठी तो असा धापा टाकत आला का? हा अहो फोन केला असता ना त्याने तुम्हाला. अरे कशा पायी माया नावाचा दोसरा काढलाय. कशामुळे पळत आला ते सांग ना. माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. ते सांगाय पळत आला होय. नाही नाही मी तुम्हाला फोन करायला गेलो आणि बॅलन्स संपला आणि तुम्हाला भेटायला गाडीवर येत होतो आणि पेट्रोलच संपलं. कामाचं बोल ना काय ते. मला आकाशची गाडी दिसली. कुठं? तात्याच्या माळ्यापाशी.
गाडी इथं आकाश कुठे गाडी इथं ठेवून कुठे गेलं पोर? बाई शांत व्हा. काय झालं? तात्या गेले की हो. अरे देवा, कधी झाली? नाही हो, पाचटई उसाचं पाचटई. अच्छा अच्छा. ए फोन लाव. कुणाला? तात्याला फोन लाव ना. जा तुम्ही. तात्या फोन आहे तुमचा. लाव कानाला. हॅलो तात्या, 1 मिनिट. हा तात्या कुठेची काय? अहो पोलीस स्टेशनला चाललोय. कशाला पोलीस स्टेशनला चालले? दवणे साहेब स्वतः आले तिकडं. कळलं का त्यांना बी? काय कळलं का त्यांना? अहो, आमच्या पिल्लूची गाडी तुमच्या वावरात आहे आणि काय कळायचं बाकी आहे? अहो तुमच्या गाडीचं मर्ज तिकडं, इकडं मी वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे. हा टेन्शन तुम्हाला एकट्यालाच आहे ना, आम्हाला नाही टेन्शन. तुम्हाला कसं टेन्शन आलंय? माझी करिश्मा गायब आहे कालपासून आणि तुम्हाला टेन्शन आलंय होय? आयो दाजी दाजी काय झालं? हा तात्या काय म्हणला? अरे करिश्मा गायब आहे. अरे करिश्मा गायब आहे. अरे करिश्मा गायब आहे. अरे काय झालं? का बसले फटाफटा खाली तुम्ही? पोरानं जीव दिला असता तरी चाललं असतं, पण करिश्मा संकट पळून जायला नाही पाहिजे होतं. अहो करिश्मा काय चॉईस आहे का? पिलू जर खरंच तिच्या बरोबर गेला असेल ना, तर मी काय त्याला घरात घेत नसतो. काय झालं दाजी? काय झालं? दवणे साहेब आमच्या गाबड्याचं राहू दे, पहिली ही पोरगी शोधा. आता कोण पोरगी? हा तुम्हाला माहित नाही मी? ए, अहो 1 नंबर पोरगी आहे. तर 2 महिन्याला वेगळ्याच पोरासंगट पळून जातो. आजपर्यंत एवढ्या वेळेला पळून गेले इचरूच नका तुम्ही. ऑलिम्पिक मध्ये पडली असती का नाही तर PT उषाला बी मागं ढकललं असतं तिने. एवढं पळायचं प्रॅक्टिस आहे. Again. Pick up here, my own and make no friend. Yeah, again. A bun ganja all over me, pen again. A bun the ganja in a you in them. Me bun it already, and me bun it again. And Babylon a best for me and them and no friend. साहेब त्या पोरीला त्या रिक्षावाल्यानं 10 दिवसात घरी आणून सोडली. पुढं टँकरवाल्यावर पळून गेली. मग धरला JCB काय उकरत बसली ती कोणास ठाऊ. आणि आता कलेक्टर. अहो जे सीट रिक्षावाला बसवत नाही ते आपल्या कलेक्टरला बसवायची का? आता कलेक्टर कोण? ते पिल्लूला आम्ही लाडानं कलेक्टर म्हणतो. दाजी हे किरण काय प्रकरण आहे हो? नाव काढू नका त्या बारकावचं, त्याच्याकडे तर बघणारच आहे मी. लय लाड केले हो पिलूचे. त्याने ना असं पळून जायला नको होतं बघा. मी काय म्हणतो दाजी, आपल्या पिल्लू नाही की नाही एखादी बाय ठेवली अशी तरी चालला असती. त्या करिश्मापेक्षा कवा पण सरस ठरली असते. आपण ही काय पोरगी आहे जावा हात दाखवा आणि एसटी थांबवा. आपल्या सरपंच बाईचा जेवढा नसल तेवढा दांडगा जनसंपर्क हिचा या करिश्माचा अख्ख्या भागात. नाही पण तिचं नाव करिश्मा कसं काय पडलं असं? दाजी मी सांगतो काय झालं माहिती आहे का. तात्याच्या बायकोला डॉक्टरनं सांगितलेलं की तुम्हाला मूल होऊ शकत नाही. आणि 4-5 वर्षानं अचानक गेलं की दिवस
सगळी गावातली माणसं म्हणायला लागली बघा तात्याचा करिश्मा, बघा तात्याचा करिश्मा, बघा तात्याचा करिश्मा. झाली पोरगी. तात्या पण म्हणला ठेवा नाव करिश्मा. आता तात्याच्या थोरल्या भावाला घरात आधी 4 पोरी, धाकल्या भावाला 3 पोरी. किती झाल्या? 7. हे 8वी. एवढी येगळी नावं सुचणार तरी कशी? म्हणून करिश्मा तर करिश्मा, हे असली करिश्मा. दाजी मी त्या करिश्माची माहिती काढली आहे बरं. 2दा अबॉर्शन झाले तिचं. दाजी बघा झालंय ती वाईट झालंय तिच्यासाठी तुम्ही रडू नका. ते पाडतो तुझ्यासाठी रडतोय व्हय? हा माझं पिल्लू कुठं असेल, काय करत असेल? आता करिश्मा बरोबर आहे म्हणल्यावर ना. तुझ्या यायचं नारपाळ्या तुझ्या हा वाढतो. आताच बेशुद्ध पडलं ना जीव मारीन मी. नाही दाजी करिश्मा सापडली. हा कुठं? काय सांगतो? होय लग्न करून येते असा निरोप आला तिचा. कोणा संग? सरप्राईज आहे म्हणाली. दाजी आता अजून कसलं सरप्राईज मिळणार आहे? अपने पिल्लू को उल्लू बनाया उसने. उगाच काहीतरी काय बोलतो? छा, आमचा आकाश असं करणं शक्यच नाही. वाटेल ते बोल नका. चल. अण्णा अण्णा लय मोठा घोळ झालाय. काय झालं? आकाश आणि करिश्मा लग्न करून गावात येत आहेत. हा आणि दाजीने आपली पोरं तात्याच्या घरी गेल्यात त्यांना मारायला. फंडामेंटल राईट्स ऑफ हियर. अवघा बसा. इथं आधीच एकमेकाच्या जीवावर उठलेत. तुम्ही कुठले फंडामेंटल राईट्स घेऊन बसले? अजिनोमोटो, लिटल लायन हू मेड दी, डज thou know who made thee? अवघा बसा. इथं तुम्हाला काय बी मिळायचं नाही. गळा कापून घेशाल. चला घरला. Boys played very well. 100 runs to win. Okay, good morning, sir. Thank you. असू दे चला. चला घरला आणि गप पडा. कुठं उधळले असतात सकाळ सकाळ? काय माहिती. मला असं वाटतंय त्यांच्या घराला आपल्याला राखणीला ठेवून गेले. काय पण काय बी बोलतो का रे?
रडायचं काही कारणच नाहीये. आकाश करिश्माशी लग्नच करू शकत नाही. पण तुला काय माहित? मी सांगतोय ना. आकाशला करिश्मा आवडूच शकत नाही. ठेवू का फोन? म्हणजे तू आकाशला भेटला होता काय? नाही नाही, अजिबात नाही. आम्ही बरेच दिवस बोललो सुद्धा नाही. ठेवू का फोन? किरण, अरे तुला काही बोलायचंच नाहीये का? अरे इथं मला येड लागायची आहे आल्या. मला खात्री येतो तुला नक्की भेटला असणार आहे. काहीतरी बोलला असेल. हा किरण, माझं बर्थडे गिफ्ट. किरण, आज 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 मी ऐकणार नाहीये. आज माझा वाढदिवस आहे. तुला स्वातीशी लग्न करावंच लागेल. तुला बर्थडेच्या दिवशी शिव्या खायच्यात का माझ्या? हे बघ, आज तू लग्नाला हो म्हणल्याशिवाय मी इथनं हलणारच नाही. अरे किरण, बोल की काहीतरी. तुला काहीच कसं वाटत नाही? ठेवू का फोन? किती टाइम लागतोय काय माहित. काय झालं? काय पेट्रोल संपलं पुन्हा? नाही नाही, गाडी पंक्चर झाली. दाजी, ते आकाश आणि करिश्मा हेलिकॉप्टर मध्ये यायला लागल्यात आणि तिकडे गावाबाहेर हेलिकॉप्टर उतरणार आहे. यांच्या आईला यांच्या हेलिकॉप्टर या नाही तर गाढवावर या म्हणावं. गावात शिरू देत नसतो मी त्यांना. हे कुराड दे रे इकडे. चला रे. वैशाली वहिनी, वैशाली वहिनी, वैशाली वहिनी. अगं काय झालंय तू? पिल्लू आणि करिश्मा हेलिकॉप्टर मधनं येत आहेत. पिल्लू आणि करिश्मा हेलिकॉप्टर मधनं येतात. चला लवकर. करिश्मा आणि पिल्लू लग्न करून हेलिकॉप्टर मधनं इकडे येतात. खूप वाईट झालं. मला खूप वाईट वाटतं. ए मम्मी, चल 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 तू चल. आई आलेच. तिकडे टोमॅटो खाले. काय आजोबा, तुम्ही इतके समजूतदार आहे राव. तुम्ही तरी समजून घ्या ना. अहो झालं ते झालं, विसरून जा आता. नाही, तात्याची पोरगी आमच्या घरात येणार नाही. एवढी काय दुश्मनी आहे तुमची तात्याशी? त्यानं आमचं तांब्या पळवलंय. तांब्या? त्या तांब्यासाठी चालू एवढा भांड? तांब्या नाही तो, मग तत्व आहे, प्रतिष्ठा आहे, विचारधारा आहे. तुम्हाला नाही कळलं? एका तांब्यात इतकं आहे? एकदा काय झालं, माझी बायको अंगणात सडा घालत होती. पार्वती वहिनी, मुद्दाम मारलास ना? अहो नाही, मुद्दामच मारला. अहो नाही. आता ये तुझा तांब्या घ्यायला येतोय. पण म्हणून काय एवढी दुश्मनी? एक तांब्या नेला म्हणून? माझ्या सासऱ्याने लग्नात दिला होता, बाकी काय घेतलं नाही. हुंडा देत होते, घेतला नाही. फक्त एका तांब्यावर लगीन केलंय. कारण ती आमची विचारधारा होती. नुसतं तांबे नेत आहे. अहो आता हरवला म्हणायचं, द्यायचं सोडून. दिलं असतं ना सोडून, दिलं असतं सोडून. पण हे डंगर तांब्याचं काय करतं माहितीये का? सकाळ संध्याकाळ परसाकडला घेऊन जाते. आमचं नाव लिहिलंय त्याच्यावरती. सोपनराव गणपतराव खाडे यांच्याकडून सौ पार्वतीबाई उत्तमराव गायकवाड हीच आंदन. अहो माझ्या आज्याचं, पंजाचं, आईचं, बापाचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि हे काय करताय?
सकाळ संध्याकाळ परसा काढला जाते ते बी आमच्या दारावरनं आणि ह्या डंगराची पोरगी करू आहे सून म्हणून तुझ्या मी जर असतो का नाही तर असं हाणला असता परसाकडला कसं बसायचं ते पण कळलं सरपंच कशाला उधाळी इकडे नमस्कार नमस्कार पुढच्या वेळेला ना तू कशी निवडून येते ना तेच बघ तुम्ही काय तुला लोळवली ना तर बापाचं नाव सांगणार नाही मी. What happened? पिल्लू कुठे आयो आताच तर लग्न झालंय आमचं. अशी हानींना वादळात हा? ए शाने आमचा आकाश कुठे त्याचं माहित नाही पण आमच्या ह्यांचं नाव बी आकाशच आहे. कोण आहे हाय का आता तात्या जावय हाय तुमचं. इंटरनेटवर ओळख झाली चॅटिंग सुरू केली आणि मग लय मोठा बिझनेसमॅन आहे. आणि मग बिझनेस कसला बेंगलोरला बिअरची फॅक्टरी आहे. Oh my God! I'm sorry, Boston lady. I'm sorry. Okay, communication foundation is the correct. Going to run my. You are talking of the cake. हे काय बोलताय दारूला पैसे मागतायत ते. अगो You correct, old lady. Bridge brick is so dissolved. Very good fertilizer and very bad is farming. But wheat is very good for liquor. 100 रुपये नको 500 रुपये द्या म्हणतात. आज देशी नाही ते इंग्लिश पिणार आहेत. You got it, old lady. ग बसा. Service of the man is service of the God. God bless you. You shut up, old lady. You made my day. Where's the country? चांगला नवरा मिळाला हा तुला. या पाया पडा या. आशीर्वाद तुमच्यामुळं अख्खा गाव सुखवेन आता. ताजी तात्या तांब्या राहू दे तुमच्याकडेच आहेर म्हणून आमच्याकडून हो ना आपली दुश्मनी संपली हा. चला अगं आजी आजी काय ग स्वातीताईचा फोन आहे. दे. हॅलो हा स्वाती बोल की ग काय झालं सापडलं काय
पिलूला धरलाय फोन. हे घे. होय काय? हा हॅलो स्वाते, अगं पिलू सापडलं काय? अगं आजी, आपला पिल्लू नाही आला. त्या करिश्मा सोबत वेगळाच कोणतरी माणूस आहे. हा मरू दे ती करिश्मा का फरिश्मा कोण आहे ती मला सांग. आपलं म्हातारं कसं आहे? त्यांना काय झालंय? अगं नाही ग, ते काय ते ब्लड प्रेशर का फेशर आहे ना तेच नाही. आणि तरी पण तरा तरा पळत गेलंय ते. म्हाताऱ्यावर लक्ष ठेव आणि लवकर या घराकडं. हा आईला तर करिश्माला मानलीच पाहिजे राव. हेलिकॉप्टरवाला गाठायला आधी रिक्षावाल्यावर प्रॅक्टिस केली. जगात अशक्य असं काहीच नाही. फक्त ध्येयावर नजर ध्येय ध्येय. हा हा प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे दाजी, बरोबर जमते सगळं. खरं सांग का साहेब, त्या करिश्मा सोबत आमचा आकाश नाही म्हणून आनंद पण होतोय. आणि पिलू कुठंच सापडत नाही म्हणून दुःख सुद्धा होतंय. काही करा साहेब, पण आमच्या कलेक्टरला आहे ना शोधून काढा. किती बी पैसे लागू देतात, पण त्याला शोधून काढा साहेब. मी समजू शकतो, पण काय आहे ना, हे केस लयच कॉम्प्लिकेटेड झाली हो. आणि त्या करिश्माच्या एंट्री पासून तर माझा तपासच भरकटला. काहीच समजेना. करिश्मा काय, तो किरण काय, बरं त्यात तुमच्या पोराचे 3 नाव. आकाश काय, पिल्लू काय, कलेक्टर काय, काय म्हणजे जाम कन्फ्युजन आहे सगळं. बरं तुम्ही काळजी करू, मी आहे ना बरा कष्ट करेन. फक्त मला थोडा वेळ द्या बस. कर तात्यांच्या मला बोलवले. होय, चप्पल दे जर. हे घ्या. अगं बायांनो, एक फोटो निवडायचा आवरा की पटापटा. तो काय पोरीच्या घरच्यांना दाखवायचा काय? मग वैशू, ह्यो कोट घातलेला फोटो लई भारी आहे बघ, ह्यो देऊया. अहो आई, हा किती जुना फोटो आहे. थांबा. हा ह्यो बघा, ह्यो फुलाच्या शर्टातलं किती छान दिसतोय बघा. अगं ए मम्मी, यात आकाश तिसरीकडेच बघायला लागलाय. ओळखू येईल असा काहीतरी फोटो द्या की. अग त्याच्या लय आवडीचं शर्ट होता ग त्यो. त्याच्या सगळ्या आवडी निवडी माहिती आहेत. पोरीची एक तरी आवड माहिती आहे का? अरे आवडीप्रमाणे शिकू द्या तिला. कलेक्टर होईल, घराचं नाव काढेल बघा. द्या इकडं. हा छापतो, छापायला छान आहे. अहो ऐका की, बसून कसून मेंदूला तासून शोधून काढार पत्ता. हाड्याचं बिराड वरात वराड पिंधून गुऱ्हाड गुत्ता. खेड्यात पाड्यात बाईच्या वाड्यात घुसून नजर मारा. हाऊस हवेली पोलीस कचेरी कॉलेज वावर सारा. डाऊन बॅटरी लागन नंबर, डाऊन बॅटरी लागन नंबर. उन्हाचा कॉन्टॅक्ट नाही. हॅलो, अरे ही लाईन व्यस्त आहे. पोरदाजीचा लाडका बाई कुठं गेला का हुडका बाई. 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 पोरदाजीचा लाडका बाई कुठं गेला का हुडका बाई.
देऊ का? नैऋत्य. तुमचा मुलगा नैऋत्य दिशेला गेलाय. बघितलं का? ही नैऋत्य दिशा आहे. मी सांगतेय ना, नैऋत्याला गेलाय. ही नक्की नैऋत्य दिशा आहे? हो. ही नैऋत्य दिशा नाहीये. तुमचं तुम्हालाच काही कळना झालंय. तुम्ही आम्हाला काय दिशा दाखवणार? चला बाहेर वा. अपमान. एका साध्वीचा अपमान करतेस. काय वाटतं का? काही वाटत नाही. चला निघा इथनं. म्हातारे, तुझं वाटोळं होईल. तुझंही वाटोळं होईल. होऊ दे वाटोळं. निघ तू. चल आप नैऋत्य दिशेला. या घराचं कधीच चांगलं होणार नाही. हा. वाटोळं होईल तुमच्या सगळ्यांचं. वाटोळं होईल तुमच्या सगळ्यांचं. अहो आई पार्वती काकू, अहो नका रडू काकू. अगं रडू नका तर काय करू? अगं माझ्या खानदानाचा वारीस एकुलता एक माझं पिल्लू. त्याचा बाप एकुलता एक, त्याचा आजा एकुलता एक, त्याचा पंजाबी एकुलता एक आणि त्याचा खापर पंजाबी एकुलता एकच. एकतर तुम्ही मुली होऊ दिल्या नाहीत आणि झाल्या तर त्या जगू दिल्या नाहीत. गप गे भावाने. मग मी कशी झाले? अभिनंदन कैलासराव. अहो मुलगा आहे. अहो खरं सांगतोय, मुलगा आहे. पण यावेळी थोडी काळजी घ्यायला हवी, कारण यापूर्वी 3 वेळा अबॉर्शन केलं. तुम्ही काळजीच करू नका हो. आता पोरं काय म्हटल्यावरती बघा कशी काळजी घेतो ते. हा ठीक आहे, लवकर भेटू. धन्यवाद. धन्यवाद. बर्फी आणा. अहो तुम्हीच, मुलगी झालीये. खोटं का बोलला माझ्याशी? डॉक्टरचं काम वाचवायचं असतं, मारायचं नसतंय. अजून माझ्याकडून किती पापा करून घेणार आहे? अरे तुला तुझ्या पैशाची मतलब आहे ना. मला माहिती असताना तुम्ही अशा मुली जगू देणार नाही. तुम्हाला रिपोर्ट कधीच सांगितलं नसतं. सांगायची वेळ पण येणार नाही. हे पोकल्यांचं खोर आहे ना, त्याला बांधून आहे ना नदीत बुडवणार आहे तुला मी. मला मारा एक वेळ, पण एक विनंती करतो, त्या मुलीला सोडून द्या. तिचा गोड गोंडा चेहरा अजून डोळ्यासमोरून जात नाहीये माझ्या. होय? लई पुळकर आहे तुला. पण मग पोलिसांना कसं कळलं? तुझ्या आजीनं सांगितलं. नाहीतर खरंच मारून टाकलं असतं तुझ्या बापानं त्या डॉक्टरला. तुझ्या आज्यामुळं डॉक्टर वाचला, तू वाचलीस. पण पोराची हौस आम्हाला काही गप बसू देत नव्हती. सगळे देव करून झाले होते. तांत्रिक, मांत्रिक सगळे उपाय सुरू होते. आज पतूर पिलू कधी सुद्धा एकटा राहिला नाही बघ. दाजी, लहान तू मोठा घास घेतोय बरं का, पण पिल्लूसाठी एवढं रडताय तुम्ही. मग पुरीसाठी एवढा जीव का तुटत नाही हो तुमचा? बसपा लय मोठा ज्योतिष आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान होतील, देवेगौडा पंतप्रधान होतील असं त्यांनी सांगितलं होतं. पण सगळ्यांनी येड्यात काढलं. पण शेवटी त्यांचंच खरं ठरलं. अहो एकाच कुत्र विदर्भात गायब झालतं. बाबा म्हटलं दिल्लीत सापडल, दिल्लीतच सापडलं, रेल्वे स्टेशनच्या तिथं. ये इकडं बस म्हातारे, ये इकडं.
नमस्कार करतो बाबा. बोल म्हातारे. बाबा माझा नातू हरिवला आहे, सापडत नाही. कुठं सापडतोय काय बघा की जरा. तुला आशीर्वादाची गरज आहे म्हातारे. बाबा बघा की सापडतो काय, शोधा की त्याला जरा. आई आशीर्वाद असू दे. सापडला वय. मोडनीम फाटा. मोडणीम फाटा कुठे आहे माहितीये? ए तुला माहिती आहे काय? हा शेवंताबाईचं कला केंद्र. हे कोण आहे? आणि कैलास हा? त्याच्या बाजूला एक एसटी स्टँड आहे. बस स्टँडच्या बाकावर झोपलाय तुमचा नातू. घेऊन या त्याला. विचार 100 मनात डेंजर. अरे विचार 100 मनात डेंजर. येतात घाई घाई. अरे आन पोरदाजीचा लाडका बाई कुठं गेला का हुडका बाई. 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 अरे मुडद्या, तुला काय लाज बीज वाटत का नाही रे? बाई माणसावर हात टाकतोस, लाज कशी नाही वाटत तुला? चादर वाटतोस होय माझी? अरे मामा काका बघा बघा कसं. अरे थांब की थांब. मांत्रिक आहे का नाही, हातपाय बांधून आहे ना त्याला आहे ना आपल्या इथं घेऊन या. आणि ते बैल बाडवायचा चिमटा आहे का आपल्या इथं? हा ते बी घेऊन ये. मांत्रिकाची जीभ बी हसडून चांगला बडवून काढू त्याला. सोडायचं नाही. हा देवणे साहेब बोला की. तुम्ही कुठे आता? हा इथंच आहे. बरं आहे तिथं खाली बसा. आधी खाली तर बसा. आहे तिथं खाली बसा. बसलो बघा. दाजी एक बॉडी सापडली. सुसाईड केस आहे. रेल्वे खाली जीव दिला पोरानं. तरुणच आहे पोरगा, पण तसं काही नसेल त्याची. पण तरी तुम्ही या इकडे खाता जमा करायला. काय झालं दाजी? हॅलो दाजी. हॅलो श्रीमंत, स्टँडच्या मागच्या गल्लीत गाडी घेऊन ये पटकन. असं कसं झालं देवा? त्याचं काय वय होतं का? कुणाचं वय? तरणे ताट्या पोराला नेलं. त्याच्या जागी मला नेलं असतं तर चाललं असतं की रे देवा. बसा, उगाच बोकाड पसरू नका. काय नाही झालं पिल्लूला, जिवंत आहे त्यो. पिल्लू? अगं पिल्लू साठी रडते बाई. ओ पार्वती काकू, ही बाई चौकात ना कुणाशी तरी गुलगुलू बोलत कुलप्या खात होती आणि आता आली इथं गळा काढायला. रक्ताची नाती तुम्हाला काय कळणार? बोलून चालून तुम्ही शेजारी यायचा. तुम्ही यांच्या कोण लागता ना ते आम्हाला चांगलं माहिती. पिलूच्या मामाने पगार ठेवले तुम्हाला. काय गवेशू? नाही आई, तो लांबचा भाऊ आहे माझा. बरं तुम्ही चहा घ्या. अहो 4:30ची एसटी रे तुमची, निघा. पेपर कसा गेला? बेस्ट एकदम.
मला खात्री होतीच या वर्षी तू MPSC क्लिअर करणार म्हणजे करणार. पप्पा बघू होते. बाकी मावशी व्यवस्थित काळजी घेते ना तुझी? पुण्यात काही अडचण नाहीये ना बाळा? मावशी म्हणजे पुण्यात तशी काही अडचण नाहीये, पण मावशी म्हणजे ना जाम बोर करते पप्पा. अगं तुझ्या आईची बहीणच ती. हॅलो हॅलो आकाश, आकाश, ए आकाश, आकाश थांब. अरे आकाश. आकाश, अहो हो पप्पा, आकाश दिसला मला. तो समोरच्या रस्त्यावरून जाताना दिसतोय. शीतल तू त्याच्याशी जास्त बोलत बसू नको, त्याला आधी घरी जायला सांग. थांबा थांबा, तो जाताना दिसतोय. मी नंतर फोन करते. बाय. आकाश. नाही नाही, तू माझं शीतल. अरे जरा हळू. हॅलो पप्पा. स्वाती चल जेवून घे. अगं अहो मी फोनवर बोलत होतो साहेब तिच्याशी, तर ती आकाश दिसला असं म्हणाली आणि मग फोन बंद आहे तिचा. बोललो होतो ना मी बोललो होतो ना का तुमच्या पोरीचं त्या पोराशी लफडा आहे म्हणून. अहो नाही नाही, काय काय बोलताय तुम्ही साहेब? हे बघा, हे असले आकाश प्रकाश माझ्या मुलीची चॉईसच नाहीये. अहो तालुक्याच्या दुकानातनं चप्पल घेत नाही माझी मुलगी कधी. ती तालुक्यातला नवरा निवडेल का साहेब? विचार करा ना. मग काय म्हणणं आहे तुमचं? का बंद केला संधीनं फोन? अहो साहेब, पोलीस तुम्ही आहात ना, तुम्ही शोधा, मला काय विचारताय? मग तेच करतो ना, थोडा वेळ तर द्या आम्हाला. आल्यापासून डोक्यावर बसले राहू तुम्ही. 1 तास झाला तुम्ही इथून उठत नाहीये. हे बघा साहेब, माझ्या मुलीचा पत्ता लागत नाहीये, फोन बंद आहे तिचा. दुःख झालंय मला, मनस्ताप झालाय, म्हणून मी इथे असा बसलोय. तुम्ही उठा. तेच तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, का तुमच्या पोरीचा फोन ट्रेस करायला सांगितलाय. रिपोर्ट आला की लगेच सांगतो ना तुम्हाला मी. नाही ते सांगत साहेब, पण तोपर्यंत स्वस्त नका राहू, हालचाल करा ना. काय डान्स करू का आता मी इथं? हालचाल करा हालचाल करा, काय हालचाल करा? हा दुसरं काही कामधंदे नाही आम्हाला. पोलीस स्टेशन काय तुमच्या पोरीसाठी बांधला आम्ही? हा अरे देणार रे देणार. काय तिकडे डोक्यावर उभा आहेस? आकाश फोन दे माझा. माझा फोन दे. जाताना देतो. माझा फोन दे. जाताना देतो ना. कुठे चाललाय तू? फोन दे माझा. कुठे चाललाय तू? आणि मला सांग, तू तुझ्या घरी का नाही जाते? तुझी आई सारखी रडतीये. धडा शिकवायचा मला वडिलांना माझ्या. काय केलंय त्यांनी? लाड, अति लाड. मला कलेक्टर बनवायच्या नादात माझ्या बहिणीचं वाटोळं करून टाकले. तुझ्या भल्याचाच विचार करत असतील ना ते. आता तू कलेक्टर व्हावं असं जर त्यांना वाटतंय, त्यात चुकीचं काय? स्वप्न असेल त्यांचं. आपण माझं नाही ना. तुला माहिती का त्यांना मला कलेक्टर का करायचंय? का? चोरून वाळू उपसाचा धंदा होता आमच्या वडिलांचा. अधिकाऱ्याला पैसे दिले की तो गाडी सोडायचा, रात्री बेरात्री जाऊन वाळू उपसायचे. लय पैसे येत होते, लाखो रुपये मिळत होते. ओऱ्यानं पैसा ओढत होता बाप माझा. मग काय त्या अधिकाऱ्याची पण हाव वाढली. त्यांनी 1 दिवस पैसे वाढवून मागितले. आमच्या वडिलांचं डोकं हल्लं. त्या अधिकाऱ्याला गाडी अंगावर घालीन अशी धमकी दिली वडिलांनी.
माझ्या वडिलांच्या धमकीमुळे तो हप्ते घेणारा अधिकारी जामचा उतारला होता. एक दिवशी डायरेक्ट कलेक्टरला खबर दिली त्याने. राम राम साहब. बहुत साना समझता है अपने आप को, सरकारी अफसरों को धोस देता है क्या? कितना पैसा चाहिए बोलो ना साहब, आप खाली बोलो कितना चाहिए. पैसे खाने के लिए मुझे मेरे पिताजी ने आईएएस नहीं बनाया है. तुम जैसे गुंडों को पकड़ने के लिए मैं आईएएस बना हूँ. ऑफिसर पकड़ो इसको. कलेक्टर शर्मा लय प्रामाणिक माणूस. आमच्या वडिलांचे सगळे वाळूचे ट्रक उचलून नेले. वडिलांनाही आत टाकले. ते आले सुटून, पण आल्यापासून एकच डोक्यात, तू कलेक्टर व्हायचं, तू कलेक्टर व्हायचं. मला कलेक्टर करायच्या मागे लागले. त्यांना लय वाटायचं मी त्या कलेक्टर शर्मासारखं प्रामाणिक व्हावं, मोठं व्हावं, फेमस व्हावं. मी 3-4 वर्ष राहिलो इकडं पुण्यात, लय अभ्यास केला, पण मी एक गोष्ट शिकलोय, प्रामाणिक व्हायला काही लागत नाही. कलेक्टर व्हायला लय मेहनत आहे, लय मेहनत. मग आता काय करायचं ठरवलंय तू? काय करणार? आपल्याला काहीच जमत नाही हे कळल्यावर काय करायचं माणसांनी? असं का वाटतंय तुला? आणि तू घरी का जात नाहीये? म्हणजे तुझी काही मागणी वगैरे आहे का? तसं काही असेल तर मला सांग ना, मी करू म्हणजे मला जेवढी जमेल तेवढी मी करेल तुला मदत. असं मला किरणला भेटव ना. तू एकदा हो म्हणला ना. डोकं फिरलंय का तुझं? किरण, काय विचार करते मी? तू काय बोलतोय? काय चाललंय तुझ्या डोक्यात? मी म्हणते की मला सांग काय असेल तुझं, तर मी घरी सांगते म्हणून. तू घरी चल. आणि काय अडलंय किरण वाचून? सॉरी, जरा जास्तच बोलले. शीतल, बोलू कस, सांगू कस, तुझ्यावर मन जडलंय. नाही कधी झालं असं, सारं नवीन घडलंय. बोलू कस, सांगू कस, तुझ्यावर मन जडलंय. नाही कधी झालं असं, सारं नवीन घडलंय. मला काय वाटतं, तू किरण बद्दल तुझ्या वडिलांशी का नाही बोलत एकदा? काय फायदा नाही. अरे, आपल्याला एखादी गोष्ट व्हावी असं मनापासून वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. एकदा नाही, अनेकदा. आणि होईल तुझ्या मनासारखं. ते नाही, शाहरुखच्या सिनेमात ठीक आहे. शाहरुखला माझ्या बापासारखा बाप नसतो ना. माझ्या बापाचा एकच नियम असतो, समजून नाही सांगत तो, डायरेक्ट ठोकायची धमकी.
इकडे ये. इकडे ये. आबा बाळ खाऊ, तुझ्या बापानी गद्दारी केली ना म्हणून मला ज्याला जावं लागलं. तो वाचला पण तुला नाही सोडणार. हप्ते खाऊन फिरला तुझा बाप. माझ्या लेकीची लगीन करायचंय का? हा? हो हो, नाद करायचं नाही तिचा. तेव्हा शपथ सांगतो परत गावात दिसणार नाही. हा सॉरी. चल नेक नेक. आबा त्यामुळेच किरण गाव सोडून गेला. आता शहरात जाऊन काहीतरी छोटी मोठी पेंटिंगचे कामं करून पोट भरतोय कसं तरी. आणि हे सगळं काय तर आमच्या वडिलांच्या पागलपणामुळं. हो का? आणि आता तुझ्या पागलपणामुळे तुझ्या अख्ख्या घराला त्रास होतोय त्याचं काय? आई बहीण आजी आजोबा सगळ्यांना त्रास होतोय. कळू दे की त्यांना पण. आयुष्यभर फक्त माझे दाड केले. आता तरी निदान माझ्या बहिणीकडे लक्ष देतील, 4 शब्द गोड बोलतील तिच्याशी. आपल्या म्हातारपणीचं तीच आधार आहे असं वाटून तरी काळजी घेतील तिची. आणि थँक्यू. का? मला का? ज्या दिवशी तुम्हाला नाही म्हणली त्या दिवशी माझी अक्कल ठिकाणावर आली. नाही म्हणू तर काय म्हणू? आणि कोणाला हो म्हणू? तुझ्या या गाडीला का तुझ्या वडिलांनी बांधलेल्या बंगल्याला? मला हो म्हण ना. तुला? हा. कोण आहेस तू? बापाच्या पैशावर मजा करणारा मुलगा? कैलासरावांचा मुलगा एवढीच ओळख आहे तुझी, बाकी कोणी ओळखत नाही तुला. आणि काय म्हणालास रे? मला सुखात ठेवशील हा? त्यापेक्षा आधी स्वतःच्या बहिणीचं सुख कशात आहे ना ते बघा. तिचं साधं शिक्षण होऊ दिलं नाही तुम्ही लोकांनी. तिला घराबाहेर पडू देत नाही आणि म्हणे मला सुखात ठेवशील. अशा घरात आयुष्यभर काय मी एक क्षणही नाही राहू शकणार. तुझी बहिणीबद्दलची तळमळ कळते मला, पण कुठल्याही समस्येपासून असं दूर पळून जाणं हा काही उपाय नसतो. ये तू त्या मोटिवेशनल व्हिडिओवाल्यांसारखं नको बोलू. एवढं कळतं मला. मी नाही राहू शकत त्या घरात. येडा होईन मी, येडा. हो, आणि असं बाहेर भटकून लई शाणा होणार आहेस ना. हे बघ मी काय सांगते, काही गोष्टी वेळच्या वेळी विसरून गेलेल्या बऱ्या असतात. नव्याने सुरुवात करायची असते. त्या किरणला विसरण्याशिवाय काही पर्याय नाही. स्वाती नाही विसरू शकणार किरणला. ते दोघंही एकमेकांना विसरू नाही शकत. त्यांचं लय प्रेम आहे का एकमेकांवर. त्या दोघांचं लग्न व्हावं एवढी एकच इच्छा आहे माझी. पण आमचे वडील ही एक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे होऊन देत नाहीत. दवणे साहेब, ओ दवणे साहेब, अहो कुठे चालला तुम्ही? अरे घरी चाललो मी. बायकोचा फोन येऊन गेला 10 वेळा. नाही नाही अहो, पण माझ्या मुलीचा अजून पत्ता लागलेला नाही आहे साहेब. तुम्हाला सांगितलं ना मी, तिचा नंबर ट्रेसिंगला दिलेला आहे. ट्रेस झाला की लगेच सांगतो तुम्हाला. नाही साहेब, जोपर्यंत माझी मुलगी सापडत नाही मी तुम्हाला जाऊ द्यायचा नाही. अहो काय लहान लेकरासारखं करता हो डॉक्टर तुम्ही. अरे घरी गेलो नाही तर संसार मोडल माझा. बायको पळून जाईल ते वेगळंच. नाही हो, त्या काय पळून जात आहेत, मी ओळखतो ना त्यांना. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का माझ्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या बायकोला ओळखता? नाही नाही अहो असं नाही. त्या रोज ग्राउंडवर चालायला जातात ना, तर मी तिथं पाहतो त्यांना. आणि मी पण जातो ना मॉर्निंग वॉकला. तर त्या 5 मिनिटं चालतात आणि अर्धा तास बसतात. तर त्यांना पळून जाणं झेपणार नाही आहे. हा, पण त्यांनी मेंटेन छान केले साहेब. म्हणजे तुम्ही माझ्या बायकोवर लक्ष ठेवून असता का? साहेब मी डॉक्टर आहे. माणसांवर लक्ष ठेवणं हे माझं काम आहे. आणि एक असा डॉक्टर आहे ज्याच्या मुलीचा फोन लागत नाहीये. तुम्ही भलतीकडे विषय वळवू नका साहेब. आता 10 वेळा फोन करतो. कुठे गेली असेल?
चल साहेब माझी मुलगी तू टेन्शन घेऊ नको. मी त्या इन्स्पेक्टर दवणेंशी बोललोय. ते आता काहीतरी करतील, लोकेशन ट्रेस करतील, काहीतरी होईल फाइंड आउट. शीतलचा फोन. हॅलो हॅलो पप्पा. शीतल, अगं कुठं आहेस तू आणि फोन का बंद केला होतास? बरं मला सांग, तू आकाश कुठं आहे आणि त्यानं काय केलेलं नाही ना तुला? अहो मला कशाला काय करेल तो? मी काय सांगते ते नीट ऐका आधी. हा. आकाश घरी यायला निघालाय गावी. अरे वा. पण त्याच्या घरी सांगू नका, त्यांना सरप्राईज द्यायचंय. अरे मी कशाला त्याच्या घरी जातोय मारायला? हे बघ, तो येतोय ना नक्की, पण नाहीतर तिथेच तुझ्या आसपास घुटमळत बसायचा. अहो पप्पा, हे बघा, मी त्याला ना 2-4 तास व्यवस्थित समजून सांगितलंय आणि तो घरी यायला तयार झालाय. आता माझं उद्या पेपर नसतं तर मी आले असते. नाही नाही नाही, तू कशाला येतेस? आपला काय संबंध? अजिबात नको. तू त्याला पाठवून दे फक्त. आणि लांब राहा त्याच्यापासून. हा, काळजी घे आणि मग फोन परत बंद ठेवायचा नाही. आणि त्या आका कट केला. खायला चाललंय अजून? ते आबा पुण्याला गेल्यात. आकाश पुण्याला असेल असं म्हणत होते. मग तुम्ही तिघी वाट कोणाची बघताय? घ्या जेवायला घ्या. अव इथं खानदानाचा वारी सरवलाय आणि तुम्ही जेवायला बसलाय. अव घशाखाली घास तरी कसा जातोय? माझा वरच माझी नात आहे. तुमचं तुम्ही बघून घ्या. ह्या बघा, ते मला काय बी माहित नाही. माझा नातू इथं हजर करा. श्रीखंड वाडा. ह्या बघा, नातू झाल्यावर मार्क बाबाला बोकड कापीन असं म्हणलं होतं म्या, पण तुम्ही ते करायला दिलं नाही. आता बघा नशिबाला काय आलंय ते. उद्याच्याला बोकड कापायचा. अगं दे पाणी दे. मला कापा. आता तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही? ए आजी, अगं गप्पस की जरा. सावकाश जेवा. देवणे साहेब. हा कैलासराव, आकाशचं लोकेशन ट्रेस झालं. अहो काय सांगता काय? कुठे? पुण्यात आहे तो. पत्ता लिहून घ्या. हा, ट्रेजर पार्क सोसायटी. हा, ते नाही का सत्यम सिनेमा त्याच्या बाजूचं? आपण ती टाकी ते बंद आहे ना. टॉकीज बंद झाली तर काय पिक्चर पाहायला जायचं तुम्हाला? हा, सॉरी. इथून डावीकडे गे रे. नाही, त्याच्या बापानं अख्खं पुन्हा पालतं घातलं.
त्याला नाही भेटला पिल्लू, तुला असं कसं काय भेटला का? अहो भेटला नाहीच तो, दिसला मला, रस्त्याहून चालला होता ना. नाही नाही, माझा नाही विश्वास. अहो मी खरं सांगतेय. कसं आहे ना शीतल, तू माझ्याशी स्पष्ट बोल. म्हणजे तुला जर पिल्लू आवडत असेल तसं मला सांग. तुमच्या दोघांचं लग्नाचं प्लॅनिंग असेल तर मला सांग ना, मी आहे ना. घरच्यांना घाबरण्याची काही गरज नाही. अरे मी समजावून सांगतो ना त्यांना. काय हो? काय काय समजवताय? अहो तुम्ही चौकशी करताय का लग्न जमवताय इथं? काउन्सिलिंग करतो ना तिचं. काय गरज नाहीये, अजिबात गरजच नाही काउन्सिलिंगची. ते मी करतो हा माझ्या मुलीचं. तू चल बाळा, उठ इथनं. डेंजर माणूस आहे दवणे. रिटायरमेंट नंतर मॅरेज ब्युरो उघडावं म्हटलं, पण जाऊ दे आता काय. तुझ्या बाबतीत आहे ना सगळं चुकत गेलं बघ. तू आम्हाला नकोच होती. लाज वाटते याची आता. पोरापायी येडा झालो होतो मी. तू जन्माला आली ना तेव्हा डॉक्टरला मारायला निघालो होतो मी. चूक झाली माझ्याकडनं, माफ कर ना. आबा, अहो, राहू दे ते आता. जुनं सगळं विसरून जा आता. ते नको काढायला परत. कलेक्टर हो म्हणून आकाशला सुद्धा लय त्रास दिला मी. माझं मन राखायचं म्हणून झेपत नसताना सुद्धा 3-4 वर्ष अभ्यास करत राहिलं पोरग. आबा, आकाश नक्की येईल परत. तुम्ही काय बी काळजी करू नका. हा, तुझ्यासाठी का होईना त्याने परत यायला पाहिजे. लय जीव आहे तुझ्यावर त्याचा. तो आला ना त्याला जवळ घेऊन माफी मागायची. त्यासाठी तरी त्यांनी परत यायला पाहिजे.
ना नीट गाडी चालवता? अगं होय मम्मी, तू काय काळजी करू नको. मला आकाशने गाडी चालवायला शिकवलंय. आओ आओ आकाश, आकाश, अरे अरे मी तुझ्या पाया पडतो, तू पहिलं घरी जा. अरे घरची काळजी करताय तुझी. जोपर्यंत माझे वडील तुझ्या आणि स्वातीच्या लग्नाला हो म्हणत नाहीत ना, मी घरी जाणार नाही. देख पाणी वगैरे हवंय का? नाही. एक सांगायचं होतं. कॉलेजमध्ये असताना आकाशने बरेचदा प्रपोज केलं होतं मला. काही त्रास नाही दिला त्याने, आणि मी पण खूप वेळा नकार दिला होता त्याला. एकदा रागाच्या भरात मी त्याला म्हणले होते की ज्या घरात तुझ्या बहिणीला किंमत नाही तिथे मला काय किंमत असणार आहे. माझ्या या बोलण्याचा त्याला खूप राग आला होता. पण परवा ज्या आकाशला मी भेटले ना, तो एकदम वेगळा होता. हो, परवा भेटले मी आकाशला पुण्यात. स्वातीताई, तो खूप जबाबदारीने बोलत होता. म्हणून मी तुला सांगते, तो नक्की परत येईल. जी सर, आय अंडरस्टँड. जी जी, ओके. डॉक्टर अडवाणी ऑपरेशन करायला नाही म्हणाले, बिझी आहेत ते. मग दुसरं कोणी? नुसता स्टेन टाकायचा असता तर कुणालाही सांगितलं असतं, पण बायपास म्हणजे चांगले डॉक्टर लागतील. स्वातीचा फोन आहे. घे ना, स्पीकरवर टाक. नको. अरे टाक ना स्पीकरवर. उचल ना, उचल, स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो, बाबांना अटॅक आलाय. बायपास करायची त्यांची. ते आळवानी डॉक्टर आहेत ना, ते नाही म्हणतायत. तुझी आहे का ओळख कुठं? बघतो. अरे मी सांगितलं ना तुम्हाला, मला अजिबात वेळ नाहीये. अहो डॉक्टर, तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा, मी आता लगेच आणून देतो, लगेच. अरे मला मिनिस्टरकडे व्हिजिटला जायचंय रे. अरे अर्जंट आहे ते. चेकअप आहे त्यांचं. अहो मिनिस्टरसाठी 10 डॉक्टर उभे राहतील. माझ्या वडिला तुमची गरज आहे डॉक्टर, प्लीज. शट अप. अरे मिनिस्टरना वाऱ्यावर सोडून मी येऊ शकत नाही तुमच्याकडे. मिनिस्टर व्हीआयपी आहेत. तुमच्या पेशंटला घेऊन सरकारी दवाखान्यात जावा रे. काय? हॅलो. तू टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी करू. किरण माहित नाही आपण कोण आहे ना, नाही, तू जरा शांत राहा. ती गाडी, अरे ती डॉक्टरचीच गाडी आहे. अरे हो रे, आडवाणीची ती. मी आत्ताच बोलतोय, अरे मी सोडणार नाही. पळव, पळव, आडवी घाल, आडवी. ए, थांबा, साईडला घे. एक साईडला घे. एक साईडला. अरे कोण आहे रे मूर्ख तो? चायला आता. अरे अरे काय काय चाललंय काय तुमचं? अरे कोण आहे तुम्ही? पोलिसात देईन तुम्हाला मी. काय काय चाललंय काय? तू घे गाडी घे. अरे तू कुठे नेतोस मला? काय चाललंय काय तुमचं? काय पाहिजे तुम्हाला? तू ना फक्त ऑपरेशन नकोच करू, जिवंत गाडी तुला जिवंत. आकाश, शांत राहा, मी घेतोय ना गाडी. ओ माय गॉड. ठीक आहे बाबा, करतो मी तुझ्या बापाचं ऑपरेशन, पण गाडी हॉस्पिटलला तरी घे. बाबा, माझा लेक लय आजारी आहे. लवकर बरं होऊ दे. बाबा, माझ्या घरावरची इडापिडा टाळ. मी तुमचा पुतळा माझ्या अंगणात उभा करेन.
आलोच मी. अरे पिल्लू हो कलेक्टर साहेब. बरं आहे मी. ते ऑपरेशनचं ठीक आहे. तू सापडलायस नुसतं कळलं असतं ना तरी ठीक झालो असतो मी. औषध आहेस तू माझं, आणि तू एकलाच नाही, माझी एक सुद्धा. आजपर्यंत माझा लेख हरवला होता, सापडला. खरं म्हणजे ना माझ्यातला बाप आज मला सापडला. नाही बाप, खरं तर मला माझ्यातला लेख सापडला आज. तू सापडला, मी सापडलो, आपण समधीत सापडलो. पण सापडायसाठी माणसाने हरवायलाच पाहिजे का? एक वेळ समधी इस्टेट गेली ना माणसाची तर माणूस सहन करू शकतो, पण पोटचं लेकरू गायब झालं ना पार खलास होऊन जातो. आबा दुश्मनाच्या वाट्याला सुद्धा असं येऊ नये बघ. आबा नाही, या कैलासराव, हार्दिक अभिनंदन. पण तुम्ही तर डायरेक्ट वरती टच करूनच आला ना. पण काही म्हणा, पोरांना बरोबर सगळ्या लाईनीवर आणला. बरं दाजी, आता घरातला स्टॉक तेवढा देऊन टाका, आता काय कामाचा नाही तुमच्या. अहो नको स्टॉक दे, तुम्हाला हसलेलं बघायचं होतं. हाय का नाही हो? इन्स्पेक्टर आहे मी. आकाश बाहेर वाट बघतो. चला या इकडं. या. चल. अगं ही आजी अण्णा आली. गप काय, आज मी त्यांचं काय बी ऐकत नसते. कुठे दिवे लावले महत्वाचं नाही, काय दिवे लावले महत्वाचे आहे. माणूस मैदानात पाहिजे, मैदान सोडून पळायचं. समजलं अण्णा. परिस्थिती कशी बी असली ना तरी माणसाने पळून नाही जायचं, बरोबर ना? बरोबर. काय ग शीतल, इकडं काय करतेस? काय पळून बिळून आलीस का काय? नाही, पळून नाही, सांगून आले. अगं पण आई पप्पा पॉझिटिव्ह आहेत. या बया बया बया, म्हणजे तो करो नका फरो नका तो फिरून परत आला का काय? नाही, तसं नाही. आमच्या लग्नासाठी पॉझिटिव्ह. पण आकाशच्या आधी स्वातीचं लग्न उरकायचं बरं का. आणि ते बी किरण बरोबर. करेक्ट.
आज पटलं देव आहे. आई बापच देव असत्यात, वळखायला उशीर होतो. काय बघतो नुसता, फटाके लाव ना. होय मालक, आत्ता लावतो बघा. नमस्कार करतो. यशस्वी व्हा. आशीर्वाद असू दे. नीट राहा रे बाबा. लवकर बापा. श्रीमंत काढा फोटो. थकशील रे लाडी गोडी लावून तू उगाच पिकशील रे. अरे मग मग कुळवानी फिरून थकशील रे. लाडी गोडी लावून नको उगाच पिकशील रे. चल हट. दुपार ऊन तरी दिसतय, आभाळ लुक लुकणार, गुमान गुप चुप घुसतय, गुलाबी गार गार वार, निस्त्यानं वान काळी जस साट धड धडतय, अग फडफडतय ग. अग मनात लव तुझ फुलतय ग, फुलावानी फुलावानी फुलावानी, कानाशी नाव तुझं डुलतय ग, डुलावानी डुलावानी डुलावानी. फुलावानी फुलावानी फुलावानी, डुलावानी डुलावानी डुलावानी. सांगू कस तुझं मन जडलंय, नाही कधी झालं असं सारं नवीन घडलंय.